बातमी मराठवाड्यातून। काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेल्या मराठवाड्यातील काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपने जोरदार कंबर कसली आहे। ज्या नांदेडने महाराष्ट्राला शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाणांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिले, त्या नांदेडच्या विकासावरून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला मात्र चिमटे काढले आहेत। विशेष म्हणजे खुद्द अशोक चव्हाणांच्या समोरच मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या विकासावर बोट ठेवलं। माजी काँग्रेस नेते आणि सध्याचे भाजप नेते अशोक चव्हाणांना यामुळे टीकेचा धनी व्हावं लागतंय। अशोक चव्हाणांच्या आधी नांदेडला कधी निधी मिळाला नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मात्र अशोक चव्हाणांच्या आधी त्यांचे वडील शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, हाच धागा पकडत काँग्रेसने चव्हाणांना लक्ष्य केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाणांनी स्वतःच्या वडिलांचा हा अपमान ऐकून तरी कसा घेतला, इतकी लाचारी त्यांनी पत्करली आहे का, असा जहरी सवालही विचारलाय। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते पाहूया। आपण बघा, नांदेड सारख्या शहरालाही अशोकरावांनी ज्यावेळी गुरुतागद्दी होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात निधी आणला। नांदेडमध्ये त्या काळामध्ये कामं झाली, पण त्याआधी किंवा त्यानंतर ज्या प्रमाणात सरकारने पैसा दिला पाहिजे तो पैसा कधी मिळाला नाही, कारण त्या प्रकारची भूमिकाच नव्हती। पण ती भूमिका 2014 नंतर बदलली। आता आपल्याकडे हजारो कोटी रुपये हे या वेगवेगळ्या शहरांच्या विकासाकरता येत आहेत। 70 वर्ष एक संकल्पना होती, ती संकल्पना काही चुकीची नव्हती, पण संकल्पना अशी होती, भारत गावात राहतो, गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास। पण 70 वर्ष आमच्या राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडला, शहरात लोक राहतात याचाही विसर पडला। शिक्षण, आरोग्य, रोजगार याच्या संधी या शहरामध्ये होत्या, त्यामुळे गावातनं लोक शहरामध्ये यायला लागले, शहराचा विस्तार वाढायला लागला, पण नियोजन मात्र कुठेही नव्हतं। दरम्यान अशोक चव्हाणांनी इतकी लाचारी का पत्करली असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे, ज्यावर अशोक चव्हाण यांनी आता पलटवारही केलाय। आजचा हा प्रसंग कुठलीही राजकीय टिप्पणी करण्याच्या अनुषंगाने अयोग्य आहे। इतपर जर त्यांच्या प्रत्यक्षात जर मुख्यमंत्री काही बोलत असतील तर हा एका अर्थानं त्यांचा अपमान आहे, त्यांच्या वडिलांचा अपमान आहे, आणि तो अपमान हा कसा सहन करतात हे देखील एक दुःख आहे। अतिशय धक्कादायक आणि एखाद्या ज्याला म्हणू इमॅच्युअर माणसांना सारखं हे काँग्रेसचं नेतृत्व वागतंय, त्याचं मला आश्चर्य वाटतंय। परंतु हर्षवर्धन सपकाळ माझ्या दोन त्यांनी काम केलेलं आणि एकत्र काम केलं असताना टीका जरूर करा, तुमच्याकडून प्रशंसेची अपेक्षा नाहीये, पण आपला स्तर सोडून कोणाची लाज काढण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।